नमस्कार मित्रांनो, मला तर आठवत नाही माझं शालेय जीवन संपल्यानंतर कुठे नदी किंवा तलावामध्ये पोहायला म्हणजेच निसर्गाच्या कुशीतलं प्रेम अनुभवायला मी गेलो असेल। अरे शुरू हो गया है अभी आता अरेंजला सुरुवात झाली। बघताय पूर्ण झाडं आणि पुढे जंगल पाहायला मिळणार आहे, फुल जंगल आणि काय काय पाहायला मिळतं पुढे पहाच। पण आज तो दिवस आला आहे आणि तो दिवस आणि ती संधी ही माझ्या मित्रामुळे आली। मित्राच्या घरी आलो आणि खूप छान वाटलं। त्यात मला जास्त प्रभावित करणारा विषय म्हणजे मित्राच्या घरातील देवारा। वाड काय सगळे ना कार्बी देव म्हणजे काय हे बघ हा वरच्या डोंगर काय सूर्य देवस्थान आहे तू तरी बघितलंस कधी काय असं एकदम निरखून गावदेवी हे काय वाघ्या देव नारायण देव हिरवा देव कोण। मित्रांनो, संपूर्ण निसर्ग देवांसोबत अनेक देव होते आणि पहिल्यांदा असे काही पाहिल्यामुळे खूपच छान वाटले। देवारा पाहून झाल्यावर आणि थोडंसं सरबत पिऊन झाल्यावर तिथून आम्ही शेतामध्ये गुरांनी केलेली नासधूस पाहायला गेलो। पण मित्रांनो, हा परिसर पाहून मला जणू काय गावातच आहे की काय असेच भासले। खूप दिवसानंतर निसर्गाच्या कुशीत चला तर वृषालचं शेत पाहून येऊया। आमच्या गावात कुत्रा आला आहे, मी नाही तो बघा कसा बघतोय शेत। कुत्रा पण आहे तिथे, येऊ भात कशावर इकडे पिकतं कसं काय? इथे नदी आहे का? विहीर आहे? हे काय भेंडी सुकली ते काय दुधी लागते पूर्ण चल नको ते काय ते बघ हे काय हे हे लाजरी बघताय आपल्या गावाकडे तर आता बघायलाच नाही भेटत। गिरसा मुंडा चौक शेल्या मेंढ्या बघत हा बकऱ्या आणि बघत आम्ही चाललोय असे सुंदर नजारे पाहायला। सुंदरसा वारा सुटलेला आहे आणि हा बघताय हे काय रे करून ठेवले, झाडाला लावून ठेवले लाकडं जळवायला बघताय एकदम मस्तपैकी। पावसात म्हणजे भिजायला नको मग काय करणार सांग ना। हे ताड्याची ना ताड ना हे ताडी निघते या झाडातून म्हणजे ताड गोळ्यातून। बघताय तिकडे पण आहे इकडे पण आहे आणि मस्तपैकी अशा मोळ्या करून लावलेल्या आहेत मोठ्या झाडाला टेकून काय ठेवतात ते किड पडतात नाही काय? हा ते किड पडायला नको म्हणून ते आणि असे लांब काय लावलेत हे ताडाची झाडं लांब काय जवळ लागणार। चिंच दर्शन घेऊन आम्ही बघताय काय पाहतोय आता मस्तपैकी असा सुंदर नजारा, खूप छान असा वारा सुटलाय। चला तर जवळून पाहूया। छान वाटतंय मित्रांनो, खूप दिवसाने आलोय, पाहूया कसं वाटतंय बघून। छानच वाटतंय, विशाल सोबत आलोय तर चला
पाहूया नदी. हे काय खाडी आहे ना? नदीच आहे हे एवढं. हां तलाव आहे. गावचं तलाव म्हणजे आपल्याकडे तलाव ते असं ते छोटे छोटे असं, पण हे तलाव केवळ चिखलात पाय जात चिखलात. म्हशी कशा आनंदाने बसल्या या चिखलात. म्हशी कशा आनंदाने अशा बसल्या सुकून सुकून घेतात. सुंदर असा वारा सुटलाय. मस्त एक ग्राउंड. डॅम आहे ना? नाही डॅमच आहे. मित्रांनो, शहराच्या धावपळीतून आणि गोंगाट्यातून बाहेर येऊन व निसर्गाचे असे दृश्य पाहून खरंच का मनाला शांती मिळते. आता पहा ना, मी इथे बसून सुद्धा तुमच्याशी बोलतोय. मग यात कसली शांती? आणि याचा अर्थ मी अजूनही शहराच्या गोंगाट्यातून बाहेरच नाही आलो. पण मित्रांनो, मला हा माझा अनुभव आणि ही दृश्य तुम्हापर्यंत पोचवण्यासाठी हे करावे लागते. तऱ्हेने आम्ही पोहतोय आणि मजा येते खूप. मस्त आता सनसेट होतोय आणि आम्ही खूप मजा करतोय. छान वाटतंय. कसलाच आवाज नाही. एक नंबर. हा गायब झाला. पागल. मला वाटलं गेला की काय. पण मित्रांनो, मला एका गोष्टीचं वाईट वाटते. लोक शांती घेण्यासाठी अशा ठिकाणी येतात आणि तिथे कचरा करून जातात. आणि ही गोष्ट प्रत्येकाला माहीत असताना सुद्धा ते कचरा करताना इकडे तिकडे पाहत पण नाहीत. पण मित्रांनो, मी हा माझा अनुभव तुम्हाला सांगतोय खरं, पण मी माझा अनुभव तुम्हाला सांगून ते तुम्हाला समजणार नाही. कारण प्रत्येक माणसाचा हा वेगळा अनुभव असू शकतो. म्हणून तुम्ही जेव्हा अशा निसर्गरम्य ठिकाणी स्वतःहून जाल तेव्हाच तुम्हाला ते अनुभवता येईल. पण खरंच या शांततेचं वर्णन हे खूपच वेगळं आहे. कारण हा पाण्याचा शांत झुळझुळ करणारा आवाज, इथल्या पशुपक्ष्यांचा किलबिलाट, रातकिड्याची किरकिर, जणू काही हा अनुभवच वेगळा आणि अवर्णनीय. मित्रांनो, माझ्या अनुभवाप्रमाणे या व्हिडिओचा उद्देश अशा प्रकारे आहे. आपण जगायचं विसरून गेलोय की जगणंच ॲडव्हान्स झालंय आणि ते आपल्याला जगता येत नाही. तर ते तसे नाही. मित्रांनो, आपल्या जीवनात वेगवेगळे अनुभवच नसतील किंवा नवीन नवीन क्षणच नसतील तर ते कसलं जगणं. मित्रांनो, आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जी काही दृश्य पाहिलात ती खूपच सुंदर आहेत. पण ती मोबाईलमध्ये पाहून नाही दिसणार. ती त्या ठिकाणी जाऊनच समजतील. आणि मित्रांनो, अशा प्रकारे हा मी माझा छोटासा अनुभव तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.